सन्माननीय श्री मोहन यशवंत पुरे साहेब यांचं इथे प्रेमाची शाल त्याचबरोबर श्रीफळ पहिला विद्या 64 खाली साधीपती गणपती बाप्पा आणि गणपतीच्या या 11व्या वर्ष या वतीने ढोलवादन स्पर्धा आणि त्या ढोलवादन स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होणारे सर्व मान्यवर जे आपण पाहतोय त्यांचं सहकार्य आपल्याला मिळत असतं आणि याही वर्षी त्यांचं सहकार्य इथे मिळालं त्यामुळे त्यांना प्रेमाची शाल त्याचबरोबर सन्मान चिन्ह आणि श्रीफळ देऊन आपण त्यांचा सन्मान करत आहोत. या मंडळाचं मी आता घेतोय आणि ती घेत असताना ज्यांचं मोलाचं सहकार्य आपल्याला मिळालंय ते सन्माननीय शुभांश अमोल बारगोळे यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या मिळतो पण जेव्हा सन्मान होतो ना त्यावेळी त्यांचा सन्मान टाळ्यांच्या गजरामध्ये आपण करणं आवश्यक आहे. यानंतर सन्माननीय परिमल गोपाळ कांबळे यांचाही त्या बनलेल्या सहभाग आपण घेतलेल्या पुढाकारामुळे या क्रीडा नगरीमध्ये या गणेश बाप्पाच्या सेवेमध्ये आपण ढोलवादन स्पर्धा इथे रुजू करतोय आणि ती करत असताना आपण दिलेलं सहकार्य आपण दिलेलं प्रेम हे खूप महत्वाचं आहे. महालक्ष्मी महाकाली बाबी कोणता आपण इथे सन्मान करतोय. मी सन्माननीय पंत सुशील जोरकर यांना विनंती करतो की त्यांनीही यथोचित सन्मानाची सूट आहे. वेगवेगळ्या विभागातनं वेगवेगळ्या देवाच्या स्थानी या स्पर्धा रुजू होत गेल्या परंतु ती स्पर्धा रुजू होत अनुभवी असे पंच या स्पर्धेला लाभलेले पाहण्या मित्र सुशील जोरकर अनेक स्पर्धा त्यांच्या पंचांच्या भूमिकेमध्ये पार पाडल्या गेल्या यशस्वी झाल्या असे एक व्यक्तिमत्व आपल्यासोबत जोडले गेले. सुशील जोरकर जोडलं गेलंय. मी विनंती करतो उपस्थित सर्वांना की श्रेयस कीर यांच्या सन्मानानिमित्ताने जरा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण इथे सन्मान करूया. श्रेयस कीर या स्पर्धेचं दुसरं पंच म्हणून आपल्याला आपण पाहतोय. आपल्याला खूप खूप धन्यवाद दिलेले आपण या स्पर्धेच्या निमित्तानं आमच्यासोबत जोडल्या गेला पंच म्हणून आपल्यासोबत जोडल्या गेला त्याबद्दल आम्ही आपले खूप खूप आभार इथे व्यक्त करतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी सर्वप्रभ निर्विघ्नं कुरुदेव सर्व कार्य शुभसर्वदा. प्रत्येक स्पर्धेचं शुभ कार्य करत असताना आपण गणेशाला वंदन करतो आणि त्यानंतर रिंगणाचं हे पवित्र स्थान इथे आपण श्रीफळ वाढवून या क्रीडांगणाचं या रिंगणाचं आपण उद्घाटन करतोय. दुसऱ्या मानाचं श्रीफळ इथे वाढवलं जातं. गणपती बाप्पा संघनायक लक्ष असू द्या. पहिला संघ इथे दाखल झालाय टाकळवाडी संघ. इथे अप्रतिम वेशभूषा आपल्याला इथे पाहायला मिळते. वेगवेगळी अशी वेशभूषा इथे धारण केली गेली. संघनायक आपण लक्ष असू द्या. स्पर्धा 7 मिनिटांची टोटल 7 मिनिटं आपल्याला इथे मिळणार आहेत. पहिली शिट्टी आपण तयार व्हायचंय. दुसऱ्या शिट्टीला ढोल आणि ताशा वाजवायला सुरुवात करायची आणि तिसऱ्या शिट्टीला इथे समाप्त होईल. त्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव ताशा आणि ढोल यांचा मधला ताळमेळ म्हणजे कोऑर्डिनेशन आम्ही इथे पाहणार आहोत. तुमचा उत्साह, तुमचा जोश, तुमच्या मधले तुमच्या वाजवण्याचा नाद, सूर, ताल, लय सर्व काही इथे आपण पाहणार आहोत. आणि ही जी लाईन दिली आणि आपल्यासाठी काही नियम नवीन नाहीये तरी पण पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय लाईन टच झाली तर आपले गुण इथे कमी होणार आहेत.
ताशा जर मंडळाचा असेल आणि जर फुटला तर तुम्हाला पुन्हा संधी मिळणार आहे. तिथे निराश व्हायचं काही कारण नाहीये. पण पूर्ण 7 मिनिटं वाजवायची आणि त्यानंतर पुन्हा तुम्हाला जर ताशा फुटला किंवा ढोल फुटला तर मंडळाच्या माध्यमातून तुम्हाला एक संधी दिली जाईल. आणि जर तुम्ही स्वतःचं जर वाद्य आणलं गेलं असेल म्हणजे जर संघ जर स्वतःचं वाद्य घेऊन आला तर आणि ढोल फुटले तर मात्र आपल्याला मार्क कमी केले जातील. आणखीन काही जर माहिती हवी असेल तर पंचांशी संपर्क साधा. टाकळी गावातला हा दाखल टाकळीवाडीचा हा दाखल झालाय. पंचवेदी होतोय आपल्यासाठी. 1 2 3 स्टार्ट.
वाजवलं त्याने. आपल्याला ते कळलं नसतील, कारण ज्यावेळी तोड घेते ना ते आपण आपल्याला कसं असतं, आपल्यामध्ये कसं सर्वसाधारण कोकणामध्ये की भोवरी घेतली जाते आणि भोवरी घेतल्यानंतर आपण चाल बदलत असतो. परंतु इथे जेव्हा स्पर्धा असते ना तेव्हा तोड वेगळी असते. ते ठंपाक हे केल्यानंतर ती दुसरी चाल सुरू होते त्याची. असे एकूण कमीत कमी स्पर्धेमध्ये 60 मिनिटांमध्ये 25 ते 26 चाली. आता यांनी 26 केलं, याहीपेक्षा आणखी दुसरा येणार असेल तर त्याहीपेक्षा जास्त करेल. परंतु स्टेपिंग कसं वाटलं, डान्स थोडासा नर्वस वाटलं, कारण 7 मिनिटं दिल्यामुळे शेवटच्या 2 मिनिटांमध्ये जो तुमच्या उत्साह पाहिजे होता तो थोडासा कमी वाटला. त्याला कारण सेट बसला नव्हता. चला ओके, 7चा तुम्हाला सेटची सवय नसेल त्यामुळे थोडासा कोऑर्डिनेशन मध्ये फरक पडतोय, परंतु छान झाला. अतिशय अप्रतिम डेपरी आम्हाला पाहायला मिळाली. चला दोन्ही संघ असे एक आपण इथे पाहिला टाकळीकडे अतिशय अप्रतिम वेशभूषा आपल्याला इथे पाहायला मिळाली आणि शानदार असं वाजवपळी त्यांची करतो. आणि आपलं नवीन जे वर्ष आहे ते संपतं तेही आपण ढोल वादन करूनच संपवतो. होळीचा पहिला दिवस जेव्हा आपण होळी तोडण्यासाठी सर्व सज्ज होतो आणि मे बी साधारण बऱ्याच ठिकाणचा शिमगोत्सव त्या दिवशी संपत असतो आणि त्यामुळे तिथे त्यावेळी आपण ढोल वाजवतो. आणि जेव्हा वर्ष संपतो तो फाल्गुन महिना असतो आणि फाल्गुन महिना म्हटला की आपला तो शिमग्याचा उत्सव असतो आणि त्यामुळे आपल्याला आपल्या धर्माचा अभिमान पाहिजे की नवीन वर्षाची सुरुवात आपण ढोल वाजवून स्पर्धेने. आणि म्हणूनच कोकण म्हटलं की ढोल ताशांचा गजर. कुठलाही मंत्री येऊ द्या, संत्री येऊ द्या, त्याचं स्वागत आपण कसं करतो, ढोल ताशाने करतो. म्हणजे ढोल ताशा हा वाजलाच पाहिजे. इलेक्शन मध्ये तुम्ही नंतर काय वाजवायचे ते वाजवा, पण मंत्री आला की आपण ढोल ताशा वाजवतो स्वागतासाठी. वेशभूषेसाठी जरा जोरदार टाळ्या. त्या अप्रतिम वेशभूषा इथे धारण केले, लाजवाब. कोण लहान मुलं घाबरली, कोणीची हिरवी मुलगी थोडीशी घाबरलेली वाटते बघा. घाबरून आपलेच काका आहेत ते. कलर फक्त फासला नाही, बाकी काही नाही. थोडासा रंग माझ्यासारखा आहे, धुतला की जातो तो, फक्त माझा जात नाही त्यांचा जातो. शिवगर्जना नाचणे संघ मैदानामध्ये प्रवेश करते आणि शिमगोत्सवाला ज्या पद्धतीने आपण फाका घालतो ना त्या पद्धतीची पहिली फाक इथे आपली नाचणे गावची ग्रामदैवत आई नवलाई पावणाई हिचं स्मरण केलं गेले. आणि
यानंतर पुढचा संघ टाळ्यांच्या गजरामध्ये आपण शुभेच्छा देऊया पुढील स्पर्धेसाठी तुमचाही वाईंगणी संघ आणि त्यानंतर महालक्ष्मी यस पुन्हा एकदा शिमगोत्सवाची आठवण करून देणारे एक क्षण असणार आहे महालक्ष्मी काजरगाठी ही तगडा संघ आहे ढोल वादन स्पर्धा म्हटलं की महालक्ष्मी काजरगाठी संघाचे खूप चाहते आहेत की हा संघ कधी येणार याची वाट पाहत राहणारे आणि अगदी शेवटला जरी हा संघ असेल ना तर हा संघ जोपर्यंत ढोल वाजवत नाही तोपर्यंत ही पब्लिक थांबून राहते त्यांची चाहते थांबून राहतात असा एक तगडा संघ इथे दाखल झालाय 1 2 3 स्टार्ट
मला भीती होती. तरी पण आता 2 तगडा आव्हान तर बाजूला झालंय. काय सांगशील त्या संघांबद्दल? जयपूर टाळ्या महालक्ष्मी काजलगाडी संघासाठी. यानंतर पुढचा संघ येतो साम्रवर्ण चिंचकोरी. साम्रवर्ण चिंचकोरी मैदानामध्ये ढोलवादन स्पर्धेची पहिली सुरुवात, पहिली मुहूर्त मेढ ज्या गावामध्ये रचली गेली ते गाव म्हणजे चिंचकरी. आणि या चिंचकरी गावातील हा संघ इथे दाखल होतोय. अरे है ना नको, है ना, हे जरा वाटते त्याला. ते नक्की कोकणातले असाल की त्या मद्रासातल्या मद्रास बिद्रासाचे असं काही कळतच नाही आहे. खै ना आलं ते 2 3 स्टार्ट.
सर्वात महत्वाचा प्रश्न, ड्रेपरीला खर्च किती आला? 15,000. 15,000चा हा खर्च म्हणजे साधारण तुम्हाला नाही म्हटलं तरी 4 स्पर्धा तरी जिंकल्या पाहिजेत. आतापर्यंत तो पैसा तर वसूल झालाय. आता जर तुम्ही जिंकलात तर ते व्याज असेल. मग त्यातल्या आम्हाला देणगी म्हणून किती देणार? त्या जस्ट गंमत म्हणून बोलतो. आधीच आपला टीम आणि त्यानंतर ज्या 2 संघ आपल्याला बॅड लकली बाहेर गेलेत त्याबद्दल त्यांना काय सूचना देशील तू? सूचना तर काय देऊ शकत नाही, कारण मागच्या ढोस स्पर्धेमध्ये जिथे खाली आयोजित झाली होती तिथे आमचा सुद्धा ताशा फुटला होता. ते दुसरं काही नाही, सुद्धा फक्त बॅड लक म्हणावं लागेल, बाकी काहीच नाही. आणि त्यांना मी जास्त करून एक सूचना देईन की त्यांनी खचून जायचं नाही, त्यांनी अजून त्याच्यातून पूर्ण उत्साहाने पुढे ढोस स्पर्धा वाजवल्या पाहिजे. हे महत्वाचं आहे. एखादी हार झाली पण खचून जाता कामा नये, कारण नशिबात अशा गोष्टी घडत असतात. आपण त्याच्यापेक्षा काय मात करतो, आपण त्याच्यातनं काय शिकलो, म्हणजे कसं असतं, जिंकलात तर तुम्ही यशस्वी होणार, हारलात ना तुम्ही अनुभवी होणार आहे. आणि तो अनुभव तुम्हाला मिळाला जो पुढे तुम्हाला घेऊन जाणार आहे. चला, तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. आणि तो संघ इथे दाखल झालेला आपण पाहिलाय. आणि यानंतर या स्पर्धेतला मे बी शेवटचा संघ भैरी गांगोबा सोमेश्वर मांडवकरवाडी. तत्पूर्वी मंडळाच्या वतीने उपस्थित जे सर्व दर्शक, यस, आणखी एक जबरदस्त वेशभूषा इथे आपल्याला पाहायला. ओ माय गॉड, जोरदार टाळ्या ताशा वाजवी बघितलं काय? लाजवाब आहे. बारा हात एक शपथ कोणाचा तरी घात करून आलेला दिसतो. म्हणजे किती जणांची मर्डर केलं नाही बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 जणांची मर्डर केलं नाही, 20 जणांची मर्डर करून आलाय. आणि म्हणून त्याला 10 हात आहेत. मी 2 मला वाटतं चुकून कुठेतरी एक्स्ट्रा दिसले, परंतु वेशभूषा अतिशय दर्जेदार पाहायला मिळते. आणि ही ओळख आहे. म्हणजे या 2 स्पर्धा सुरू झाली ना तेव्हा साध्या वेशामध्ये सर्व संघ खेळ आपलं प्रेझेंटेशन देत होते, परंतु जसजशी 1 2 3 स्टार्ट.
अतिशय अप्रतिम आपल्या ही माध्यमातून आणि कुठल्या कुठल्या चाली शिकलात काय कळलं आपला सगळा डोक्यावरनं गेला असा चला तुम्हाला 5 मिनिटं या चला उतरा खरोखर 5 मिनिटं उतरा चला कोण वाजवतो ढोल चला कोणाला ढोल वाजवायची शिवगर्जना नवलाई नाचणे आपण इथे जर उपस्थित असाल तर विनंती करतो आपण कृपया आपलं बक्षीस घेण्यासाठी पुढे या. अतिशय आकर्षक अशी वेशभूषा आपल्याला इथे पाहायला मिळाली होती. नाचणे संघाचा प्रतिनिधी जर कोण इथे असेल तर त्यांनी कृपया पुढे या. नशिबाची साथ मिळाली नाही परंतु लाजवाब वेशभूषा आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले त्यामुळे या संघाचा इथे आपण विशेष सन्मान करतोय. शिवगर्जना नवलाई नाचणे संघासाठी जरा टाळ्या होऊन जाऊ देत. वेशभूषा अशी दर्जेदार आपल्याला पाहायला मिळाली होती आकर्षक पाहायला मिळाली होती. यानंतर सर्वोत्कृष्ट ताशावादक लक्ष्मी काजरगाठी संघाचा प्रसाद शिंदे महालक्ष्मी काजरगाठी संघाचा प्रसाद शिंदे सर्वोत्कृष्ट ताशावादक उत्कृष्ट ताशावादक प्रसाद शिंदे. यानंतर सर्वोत्कृष्ट ढोलवादक ठरलाय श्री सामरवळला चिंचकरी संघाचा सिद्धेश पाटील सामरवळला चिंचकरी संघाचा सिद्धेश पाटील सर्वोत्कृष्ट ढोलवादक सामरवळला चिंचकरी संघाचा सिद्धेश पाटील. यानंतर आपण मुख्य पारितोषिकाकडे वळतोय. ज्यानं या स्पर्धेतला सर्वात शेवटचा संघ जो दाखल झाला होता तो पहिली गांगोबा सोमेश्वर तृतीय क्रमांकाचा विजेता ठरतोय. क्रमांकाचा मानकरी ठरलेला पहिली गांगोबा सोमेश्वर संघ. स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय काजरगाठी गावचा संघ आहे महालक्ष्मी काजरगाठी. दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी महालक्ष्मी काजरगाठी. दोन ताशांचा एक चांगला संघ आणि त्यांच्याचा कॉर्डिनेशन ताळमेळ खूप महत्वाचा असतो आणि त्याच्यावरतीच आपण बक्षीस देत असतो. यानंतर आपण प्रथम क्रमांकावर बघतोय आणि या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय. नाव सांगायची बहुतेक आवश्यकता नाहीये. ज्या संघाने 15,000 रुपयाची ट्रॉफी धारण केली होती असा संघ कोणाच्या लक्षात आहे का? सामरवळला चिंचकरी प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय. मोरया. हा लाडू चिवड्याचा परिणाम आहे आणि ते लाडू चिवडा खाऊनच पाठीमागून आले. मागी गणेशोत्सव मंडळ कावांची वाडी वर्ष 11 ढोलवादन स्पर्धेचा अंतिम विजेता सामरवळला चिंचकरी. आयोजकांचे हार्दिक आभार. सर्व मंडळाचे मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो आणि बक्षीस वितरण सोहळा इथे संपन्न झाला असं मी मान्य करतो जाहीर करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.